नुकताच झोपून बाहेर आलोय. ट्रेन आता थांबली आहे. आपले ते तारेपर्यंत फिरलेले असतात अच्छा. त्या स्टेशनला. अक्कलतारा. तर नाश्ता करूया. मग आपलं स्टेशन येईल आता. आतून तो तास दाखवतोय. 2 तासात पोहोचू आपण आपल्या डेस्टिनेशनला. कोणतरी आपल्याला भेटतो ना तुम्हाला. से काम आधा कभी श्याम मेरा कभी श्याम आधा कभी श्याम मेरा कभी श्याम. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. संडे आहे आज. 2 तारीख 2 आहे का 3 आहे आज. मैं नहीं बताऊंगा. आता उठलोय, लेट उठलोय ऍक्च्युली. आणि कॅन्टीन मध्ये चाललोय बिकॉज नाश्ता बंद होणार. 9:30 वाजता नाश्ता बंद होतो. दोघांचं प्लांट आहे इकडे. काल पोचलो आपण दुपारी 1 वाजता प्लांट मध्ये. हे कॅन्टीन आहे पूर्ण. समोर क्रिकेटचा ग्राउंड आहे, दाखवतो तुम्हाला. उठून पहिला कॅन्टीन मध्ये चाललोय कारण नाश्ता बंद होईल 9:30 वाजेपर्यंत, म्हणून नाश्ता आणायला चाललोय. आरामात पार्सल घेऊन जातो रूम वरती. मग आंघोळ वगैरे करून नाश्ता करून तुम्हाला बाकी सगळं इथलं कॅप्चर करून दाखवतो. कॅन्टीन आहे, पे करावं लागतं. 52 रुपये जेवण आहे, 30 रुपये नाश्ता आहे. इथे बसून पण खाऊ शकतो किंवा पार्सल पण घेऊन जाऊ शकतो. ब्लॉगिंग चालू किया सुबह. देखा ब्लॉगिंग पूरे दिन का. कैंटीन विंटीन दिखाया. अभी प्लान में जाएंगे तो प्लान पूरा दिखा देंगे कैसा है क्या है. नाश्त्याला टेस्ट आहे, जेवणाला टेस्टच नसते. नमक टाकून टाकून मरतो आम्ही. ठीक है. एमपी छत्तीसगड. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. मुंबई टू नागपूर आपण ट्रॅव्हल केलंय. मुंबई टू नागपूर ट्रॅव्हल केलं, त्यामध्ये काय काय एक्सपिरियन्स करायला भेटलं आपलं ते मी टाकलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. बघितला नसेल तर पहिले जाऊन तो बघा. आणि आपला प्रवास होता 2 दिवसांचा. मुंबई टू नागपूर, परत नागपूरवरून ट्रेन पकडून छत्तीसगडला यायचं होतं. तर छत्तीसगडला येतानाचा जो प्रवास आहे, काही क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन. बाकी इकडे आल्यावर व्लॉग नाही करू शकलो कारण ऑफिसच्या कामानिमित्त आलेलो. आणि मग सगळं ते सेटअप वगैरे इथे करायचं आहे, तेच चालू आहे. रूम वगैरे आता बघितलंय, प्रॉपर सेटअप होईल. मग 2 महिने आपण इकडे थांबणार आहे. तर काय काय आपण इथे एक्सपिरियन्स करणार आहे ते मी सगळं तुमच्याशी शेअर करेनच. असं प्लांट आहे. तो आपलं काम फक्त एवढंच आहे की ट्रान्सपोर्टेशन जे होतं, जे ट्रक निघतात कोळसा घेऊन इथून माइन्स मधून, जे कोल माइन्स आहेत इकडे, कोल माइन्स मधून ट्रक लोड होऊन प्लांट मध्ये येतात. सो ते येताना त्या कोळशासोबत म्हणजे काय चोरी काय होऊ नये किंवा सिक्युअरली ते ट्रक प्लांट पर्यंत येण्यासाठी आपल्याला पूर्ण त्याच्यावरती GPS ट्रॅक लावलेले आहेत. ते आपण ट्रॅकिंग टीम मध्ये काम करतो बेसिकली. पूर्ण प्लांट एरिया. आणि हा मागे आतमध्ये फक्त गाडीनीच जायला अलाव आहे. सो मी कॅप्चर करू शकलो तर तुम्हाला दाखवतो आतमधून. थोडं वेट करा, इकडे एकदा सेटअप वगैरे होऊ दे, तिथलं थोडं दाखवतो. देन आपण प्रॉपर एक कॉमेडी ब्लॉग वगैरे सगळं करू, एंटरटेन करू पूर्ण. ठीक आहे.